हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मी बघा लागलेले आहे कामाला. कारण आज काम काहीतरी जरा वेगळं वाढलेलं आहे. कारण आज चहा बनवताना ना गॅसचं बटनच तुटलं, त्यामुळे ते गॅस काय बंदच होत नव्हता. कारण बरेच वर्ष झाले या शेगडीला. कारण मी ज्या वेळेला 2016मध्ये मी आले होते ना, त्यावेळेला मी ही शेगडी घेतली होती नवीन. त्यावेळेपासून मी फक्त एकदाच तिला सर्व्हिसिंग केलेलं आहे. फक्त पाईप जी आहे ना तीच तेवढी मी बदलली होती आणि सर्व्हिसिंग फक्त काय झालं होतं, ज्योत चालत नव्हती फास्ट म्हणून मी तेवढी सर्व्हिसिंग केली होती. त्याच्यावरती मी काहीच केलं नव्हतं. तर आज ती बंद पडलेली आहे बघा. तर म्हणलं आज आता वडगावमध्ये जावं लागेल आणि शेगडी व्यवस्थित करून आणली तरच सकाळी स्वयंपाक भेटेल आपल्या सगळ्यांना. आज संध्याकाळचं काहीतरी वेगळंच प्लॅनिंग होईल म्हणलं, पण सकाळी आपल्याला पाहिजेच म्हणलं लवकर पहाटं. तर मग त्यांना म्हणलं चला म्हणलं पटकन आपण जाऊया वडगावमध्ये आणि पहिली शेगडी नीट करून आणूया. तर बघा आम्ही दोघंही वडगावमध्ये निघालो. वडगावमध्ये आज जाताना लक्षात आलं की आज बुधवार आहे आणि एवढी गर्दी असते ना त्या चौकामध्ये, थोडंही पुढं जायला चान्स नसतो, इतकी गर्दी असते तिथे. कारण बाजार फुल असतो, सगळे येतात, कामावरून येणाऱ्यांची घाई असते, बाजाराला जाणाऱ्यांची घाई असते परत त्यामुळे त्या चौकामध्ये एवढी गर्दी होते ना. आणि त्या चौकाच्या समोरच बरोबर हे गॅसचं दुकान आहे बघा. इथे गेलो आम्ही, तर ह्या ताई गॅस करत होत्या दुरुस्त. तर मी म्हणलं ताई तुम्ही करताय का गॅस? तर हो म्हणले मी पण करते म्हणले. तर बघा त्या ताईने केलेलं आहे. तर मला बरं वाटलं बरं का, की काय असं काय नाही आहे की कुठलंही काम जेंट्स करता येईल केवळ हे, पण काय नाही आहे, लेडीज ही प्रत्येक कामात यशस्वी असतात हे मला इथं कळालं. की गॅस सर्व्हिसिंग, कारण मी कधी बाहेर गेलेच नाही आहे. गॅस सर्व्हिसिंग करायला घरीच आले होते एकजण, तर त्यांनीच गॅस सर्व्हिसिंग केला होता. तर बघा ह्या ताईंनी व्यवस्थित गॅस दुरुस्त करून दिला. त्यांनी काय थोडा केला, नंतरने त्यांच्या मिस्टरांनी थोडा केला, कारण त्या घरी गेल्या होत्या वाटतं. कारण आम्ही रिक्षामध्ये जाऊन बसलो होतो. म्हणलं इथं बसण्यापेक्षा म्हणलं रिक्षामध्ये जाऊन बसायचं. तर रिक्षामध्ये जाऊन बसलं तर आम्ही त्यांना नंबरही दिला नव्हता आणि काहीच नाही. तर ते काम करायचं तसंच राहिलं होतं त्यांचं. तर आम्ही नंतर आलो तर म्हणले अहो तुमचा नंबर पण घेतला नाही, काहीच नाही म्हणले. ह्याचे जे आतमधले जे स्विच आहेत ना म्हणले जे ते खराब झालेले आहेत, ते टाकावं लागतील, 130 रुपये त्याला खर्च आहे. मग तुम्ही येत आहे म्हणून आम्ही वाट बघत बसलो. तर मग म्हणलं चालतंय म्हणलं टाका म्हणलं. तर बघा आम्ही गेल्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी ते व्यवस्थित करून दिलं सगळं आम्हाला. गॅसही व्यवस्थित चालला, एकदम चांगली ज्योत चालू झाली. आणि बाहेर बघा पाऊस चालू होता. पाऊस तर कधी येतो. तर मिस्टर म्हणले आज बाहेर आलो आहे ना, तर म्हणले चल म्हणले आपण काहीतरी खाऊया म्हणले, तुला काय खायचं आहे सांग. तर मी म्हणलं मग मी बरेच दिवस झालं म्हणलं बिर्याणी खाल्ली नाही, मला बिर्याणी पाहिजे. तर म्हणले ठीक आहे म्हणलं, मी चिकनची ताट मागवतो, तुला बिर्याणी घे. तर बरं म्हणलं. तरीही त्यांनी मला त्यातली एक रोटी आणि चिकन थोडंसं दिलं आणि मला म्हणले खा, नंतर ना बिर्याणी पण खा. तर मग मी ते एक रोटी आणि थोडंसं चिकन खाल्लं. तोपर्यंतच मग बिर्याणी पण आली लगेच बघा. गच्च भरून बिर्याणी माझ्यासाठी आली होती. एक सेपरेट बिर्याणी मी मागवली होती. म्हणलं जेवढी खावडते तेवढी खायची, कारण जास्त मला आवडतच नाही, पण तरी पण मला त्याच्यामधले पीस वगैरे आवडतात. तर जेवण करून आल्यानंतर बघा हे इतकं सुंदर मांजर दिसलं नाही, तर पांढरं शुभ्र होतं, असं गुबगुबीत होतं अजून तेही. आणि जेवण करून पाऊस एवढा जोरात चालू होता ना, बाहेर आल्यानंतर म्हणलं थोडंसं थांबूया आणि मगच जाऊया म्हणलं. तर आम्ही मुलांसाठी पण बिर्याणी घेतली आणि घरी आलो. कारण आम्ही खाल्लं म्हटल्यानंतर मुलांनाही पाहिजे. तर बघा मुलांना बिर्याणी आणली. तर हा होता आजचा छोटासाच माझा ब्लॉग. धन्यवाद.